चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे सर्कल. ठीक आहे. एक्सरसाइज आपला कोणता चालू आहे 3.4. ठीक आहे. 3.4 चे ऑलरेडी 3 क्वेश्चन झालेले आहेत आणि बेसिक पण तुम्हाला मी सांगितले प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आपले सर्कलचे जवळपास मला वाटते 5 व्हिडिओ झालेत. ठीक आहे. जर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघितला तर आपल्याला तुम्हाला सर्कलचे 5 टॉपिक म्हणजे नाही का 5 व्हिडिओ दिसतील. ठीक आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बेसिक सांगितलेलं आहे. म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं, कोणता सम जर समजा थेरोटिकल पार्ट मध्ये आला तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तसंच जे कोणी चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आणून देतो. आणि हा, जर तुम्हाला अदर टॉपिकची जर लिंक पाहिजे असेल मॅथ्सची तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा 3 लेसनचे टॉपिकचे लिंक आहे. तुम्हाला जो लेसन पाहिजे तो त्याच्यावर लिंकवर क्लिक करा, तुम्ही आरामशीर बघू शकता. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुप पण आहे आपला. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं लेक्चर किती वाजता असतं. मे बी 8 ला असतं, 8:40 ला असतं. ठीक आहे. डिपेंड करतं. म्हणजे माझे ऑफलाईन लेक्चर संपल्यावर मी लाईव्ह घेतो. ठीक आहे. चला आता लक्ष द्या. इथून पुढे जे काही क्वेश्चन आहे थोडं टफ आहे, पण एवढे पण टफ नाही आहेत. ठीक आहे. जर एकदा कन्सेप्ट जर समजलं तुम्हाला तर तुम्ही इझिली तुमच्या मनाने पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो बघा आता काय काय दिले बघा. सेगमेंट आर एस इज अ डायमीटर. आर एस चौथा क्वेश्चन आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4th वाला आहे. ओके. सेगमेंट आर एस इज अ डायमीटर. आर एस इज अ डायमीटर. ओके. ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ. सेंटर ओ दिलाय. पॉइंट टी लाईज इन एक्सटेरियर ऑफ दी सर्कल. बघा पॉइंट टी एक्सटेरियर घेतलाय. ओके. म्हणजे एक्सटेरियर म्हणजे काय, सर्कलच्या बाहेर एक पॉइंट घेतलाय. ओके. सो पुन्हा एक्सटेरियर ऑफ दी सर्कल प्रूव्ह दॅट अँगल आर टी एस. कुठे आहे आर टी एस इज अन अॅक्युरेट अँगल. अॅक्युरेट अँगल म्हणजे काय, लेस दॅन 90 डिग्री. काय बोललो मी, लेस दॅन 90 डिग्री. मग आता एक काम करू, आपण कन्स्ट्रक्शनचा पार्ट करूया. ठीक आहे. सो कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन. सो इथं कन्स्ट्रक्शन काय करणार, सो टेक पॉइंट. समजा आता मी एक पॉइंट घेतो इथं. ओके. समजा इथं माझा पॉइंट असेल पी घेतो. ठीक आहे. इथे एक पॉइंट घेतो. टेक पॉइंट पी ऑन सर्कल. ओके. सो आता ह्याला जॉईन करतो मी. बघा जॉईन कसं करतो. सो हे जॉईन करतो. बघा हे असं जॉईन करतो. ठीक आहे. सो इथं जॉईन केला, इथे एक जॉईन करतो आणि इथे एक जॉईन करतो. ठीक आहे. हे असं जॉईन केलं. जॉईन बघा कसं केलं, नीट लक्ष द्या. सो जॉईन ज्यावेळेस आपण डॉटेड लाईन काढतो सर्कलमध्ये किंवा कोणत्या पण पार्ट मध्ये, ठीक आहे, त्यावेळेस तो तुमचा कन्स्ट्रक्शन पार्ट असतो. हे लक्षात ठेवा. सो हे कन्स्ट्रक्शन पार्ट आहे तुमचा. ओके. सो जॉईन आर टी, जॉईन आर टी. अजून काय काय जॉईन केलंय, एसपी किंवा पी एस बोला किंवा टी एस बोला. ठीक आहे. सो एवढे पॉइंट आपण काय केलेत, जॉईन केलेत. खूप इझी क्वेश्चन आहे. आता बघा तुम्हाला हा रूल माहिती पाहिजे की 9th स्टँडर्डला झालंय बघा. सो हे डायमीटर आहे. समजा हे डायमीटर वरून एक मी पॉइंट एक्सटेंड करतोय. समजा एक लाईन एक्सटेंड करतोय डायमीटरच्या वर. ओके. आणि तिकडून मी परत ह्या दुसऱ्या एंडला टच करतोय. सो नेहमी लक्षात ठेवा अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. सो हे लिहावं लागेल, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल सो दॅट इज 90 डिग्री. काय बोललो मी, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. बघा हे सेमी सर्कल आहे, बरोबर ना, हे सेमी सर्कल आहे. सो जेवढं पण अँगल बनणार आहे, समजा आता माझा अँगल असा बनू दे किंवा असा बनू दे, समजा किंवा असा बनू दे, समजा किंवा असा बनू दे, सो तरी 90 असणार आहे. ठीक आहे. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज 90 डिग्री. किंवा माझा अँगल असा असू दे, समजा असा असू दे, तरी इथं 90 डिग्री असणार आहे. ठीक आहे. हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. सो मी इथं डायरेक्ट लिहू शकतो. हे कन्सेप्ट 9th स्टँडर्डचे. ठीक आहे. मग मी तो काय सांगू शकतो, सो अँगल नाव इथं लिहितो पहिलं, आर एस इज अ डायमीटर. इज अ डायमीटर. ठीक आहे. हे इझी आहे. ओके. सो अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज 90 डिग्री. सो अँगल आर पी एस. सो अँगल आर पी एस. बघा आर पी एस. सो हा 90 डिग्री असणार. कारण जे पण सेमी सर्कल मध्ये अँगल क्रिएट होणार आहे, बघा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला परत टच करतोय.
सो त्यावेळेस 90 डिग्री असतं. सो इज इक्वल टू 90 डिग्री. इथे लिहावं लागेल अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल. ठीक आहे, दॅट इज 90 डिग्री. ओके, सो दॅट इज आरपीएस. हे लक्षातच ठेवा. जरी माझा अँगल असा असला असता, समजा इथून असा असला असता तरी 90 डिग्री. ठीक आहे, कारण सेमी सर्कल मध्ये पण किती पण अँगल तयार झाले तरी 90 डिग्रीच असणार आहे. हा रूल लक्षात ठेवा. ठीक आहे, सो एक दाखवलं मी. मग मला सांगा हा 90 आहे, बघा नीट लक्ष द्या. सो हा 90, मग इकडचा किती असणार? सो हा पण 90 असणार, कारण ऑब्विसली ना यार. बघा आता समजा माझा असा आहे आणि ही लाईन अशी स्ट्रेट मी एक्सटेंड करतोय आणि हा 90 आहे, तर हा पण 90च असणार. हा रूल आहे. ठीक आहे, किंवा समजा आता हे असं असेल, समजा ही लाईन आणि ही लाईन आहे. सो हा 90, मग हा पण किती असणार? 90च असणार ना. सो तसंच असणार, हे इथं तसंच आहे. सो एसपीटी आपल्याला काय दाखवायचं? आरटीएस इज ॲक्युरेट अँगल ना. सो बघा आरटीएस म्हणजे हा जो काय अँगल आहे तो लेस दॅन 90 डिग्री दाखवायचा. हे लक्षात राहू द्या. एक मिनिट टाइम बघू दे. सो 6:17. ओके, एक मिनिट. सो आता हे 90 दाखवलं. ओके, सो हा 90 दाखवला, मग इकडचा पण 90 डिग्री असणार. ठीक आहे, सो आता मी बघा कसं करतोय नीट लक्ष द्या. इन ट्रायंगल विच ट्रायंगल पीटीएस मध्ये, टीटीएस मध्ये विचार करतोय फक्त पीटीएस मध्ये. सो एसपीटी म्हणजे हा अँगल पण 90 डिग्री असणार, ऑब्विसली शेजारचा पण 90 डिग्री. सो अँगल एसपीटी इज ऑल्सो 90 डिग्री. सो आता बघा म्हणजे एसपीटी हा कोणता ट्रायंगल झाला रे? दॅट इज राईट अँगल ट्रायंगल. सो इथे लिहू शकतो मी. सो हा ट्रायंगल जो आहे पीटीएस तो राईट अँगल ट्रायंगल आहे. पण एक अँगल जर 90 असेल तर बाकीचे जे काही दोन अँगलची ऍडिशन असणार आहे ती लेस दॅन 90 डिग्री असणार आहे. हे लक्षात ठेवा, कारण एक अँगल मी ऑलरेडी 90 डिग्री दाखवलेला आहे. सो बाकीचा काय असणार मग? सो पीटीएस जो आहे तो लेस दॅन 90 डिग्री असणार आहे. सो इथे लिहा अँगल पीटीएस इज लेस दॅन 90 डिग्री. ओके, सो मग असं पण लिहू शकता पीएसटी म्हणजे हा अँगल पण लेस दॅन 90 डिग्री असणार, कारण एका ट्रायंगल मध्ये 90च्या वर कोणताच नसणार. हे लक्षात ठेवा, 90च्या वर नसणारच आहे, कारण एक 90 डिग्री दाखवलाय, बाकीचे लेस दॅन. सो पीएसटी पण किती लिहू? लेस दॅन 90 डिग्री. ठीक आहे, टाइम बघू दे मला. ठीक आहे, टाइम संपलाय. स्क्रीनशॉट काढा लवकर. आपण इथे दाखवलंय बघा. सो पीटीएस हा लेस दॅन 90 डिग्री आहे. ठीक आहे, सो म्हणजे आता मी परत हे दाखवू शकतो की इथं काय दाखवणार मी? आपल्याला काय दाखवायचं होतं? प्रूव्ह दॅट अँगल आरटीएस हा अँगल जो आहे तो लेस दॅन 90 डिग्री दाखवायचा होता. दाखवला आपण. बघा कुठे गेला आरटीएस किंवा पीटीएस? बघा त्याच लाईनीवरून चालला. बघा आपण पीटीएस हा लेस दॅन 90 डिग्री दाखवला, म्हणजे आपण असं लिहू शकतो. सो बघा हे आरटीएस कारण त्याच लाईनीवरून चाललंय ना, आपण पीटीएस बोललोय लेस दॅन 90 डिग्री. ठीक आहे, मग आरटीएस पण इथे लिहू शकतो. ह्याच्या खाली लिहा काय? सो ह्याच्या खाली लिहा, कारण मला लिहायला जागा नाही, तुम्हाला दिसणार नाही. सो ऑल्सो इथे लिहू शकता अँगल आरटीएस इज लेस दॅन 90 डिग्री. ठीक आहे, सो हेच प्रूफ केलंय. ओके, सो लेस दॅन 90 डिग्री असेल म्हणजेच काय असणार आहे? लेस दॅन 90 डिग्री म्हणजेच ॲक्युरेट अँगल. सो इथे लिहू शकतो. सो अँगल आरटीएस इज ॲक्युरेट अँगल. ठीक आहे, काय नाही, फक्त थेरॉटिकल पार्ट आहे, बाकी जास्त काय नाही. काय केलं आपण? सो इथं 90 डिग्री दाखवला. ओके, सो अँगल इन्स्क्राइब इन सेमी सर्कल इज 90 डिग्री. ओके, हा 90 तर मग हा पण 90. मग ह्या ट्रायंगल मध्ये एक 90 डिग्री, एका ट्रायंगल मध्ये 90च्या वर दुसरा अँगल नसतो, हे लक्षात ठेवा. सो हे 90 पेक्षा कमीच असणार आणि हे पण 90 पेक्षा कमी असणार. ठीक आहे, एवढा अँगल पण 90 पेक्षा कमी असणार. सो लेस दॅन 90 डिग्री, सो ॲक्युरेट अँगल. संपला विषय. ठीक आहे, सो काढा स्क्रीनशॉट लवकर. नंबर 5 आला बघा. 5 जो क्वेश्चन आहे तो खूप इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, जस्ट 6 ते 7 स्टेप मध्ये आन्सर येऊन जाईल. बघा किती इझी. ठीक आहे, सो प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय बोललाय? कोणता पण रेक्टँगल हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो असं प्रूफ करायचंय.
ठीक आहे. मग सायक्लिक क्वाड्रिलेटरल आणण्यासाठी आपल्याला अपोजिट अँगल जे आहे त्याचे जे काय ऍडिशन आहे ते आपल्याला किती आणावं लागेल 180. कारण 180 जर मी आणलं आणि इकडचे अँगल जर मी 180 आणलं तर मी सांगू शकतो ते की दिलेला जो काय रेक्टँगल आहे तो सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. ठीक आहे. कारण सायक्लिक क्वाड्रिलेटरलची प्रॉपर्टी काय असते, अपोजिट अँगल कसे असतात आर सप्लिमेंटरी. सो जर मी 180 दाखवलं तर मी बोलू शकतो की रेक्टँगल दिलेला आहे तो आपला सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. सो कसं करणार, आता रेक्टँगल मी काढलाय. ओके, सो मग मला इथं लेट लिहावं लागेल. लेट एबीसीडी इज किंवा क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ रेक्टँगल. ठीक आहे, सो हे असं लिहावं लागेल. सो रेक्टँगल आहे, मग रेक्टँगलची ऑल जे काय अँगल आहेत ते 90 डिग्री असतात. सो असं लिहा, अँगल ए इक्वल टू अँगल बी इक्वल टू अँगल सी इक्वल टू अँगल डी इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक अँगल किती असतो 90 डिग्री. ठीक आहे, मग आता तुम्हाला ए आणि सी ची ऍडिशन करावं लागेल. ठीक आहे, सो नाव अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू अँगल ए किती आहे, सी किती आहे 90 डिग्री, दॅट इज 180 डिग्री. ओके, इझी आहे, खूप इझी. ठीक आहे, सो नेक्स्ट अजून एक दाखवावं लागेल ऍडिशन. सो अँगल बी प्लस अँगल डी इक्वल टू अँगल बी किती आहे 90 डिग्री प्लस डी किती आहे 90 डिग्री. सो दॅट इज 180 डिग्री. ठीक आहे, सो इक्वेशन 1 इक्वेशन 2. सो फ्रॉम 1 and 2 वरून सांगू शकतो. सो फ्रॉम अँड 2 ह्या दोन इक्वेशन वरून मी सांगू शकतो की दिलेलं जे काय रेक्टँगल आहे ते कसं असणार आहे, सायक्लिक क्वाड्रिलेटरल असणार आहे. ठीक आहे, सो गिवन रेक्टँगल क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. सायक्लिक क्वाड्रिलेटरल. ठीक आहे, ट्रिलॅटरल. ठीक आहे, सो रिझन पण लिहावं लागेल ना का सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे, कारण त्याचे जे काय ऑपोजिट अँगल आहे ते 180 आहे. आणि कोणता थिअरम यूज केला आपण, बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक थिअरम. ठीक आहे, बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थिअरम किंवा सायक्लिक थिअरम. ठीक आहे, कारण आपण सायक्लिक थिअरम केव्हा यूज करतो, ज्यावेळेस ऑलरेडी तुम्हाला 180 दिला असेल तर. पण इथं काय केलं आपण पहिलं 180 दाखवलंय. 180 दाखवलं असेल तर म्हणजे समजा 180 आपण फाइंड आउट करत असेल तर त्यावेळेस बाय कॉन्व्हर्स ऑफ असेल. आणि जर तुम्हाला गिवन मध्येच म्हणजे दिलेला तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलेटरलच दिलाय असं समजा. ठीक आहे, पण आपल्याला हे प्रूफ करायचं होतं म्हणून इथं कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक थिअरम आलेला आहे. ठीक आहे, थोडासा डिफरन्स समजून घ्या. समजते का, परत एकदा सांगतो. आपण 180 प्रूफ केलं आहे म्हणून ते कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक थिअरम झालं. ठीक आहे, आणि जर समजा ऑलरेडी तुम्हाला हे जे काही क्वाड्रिलेटरल आहे ते सायक्लिक दिलंय मग मी लिहिलं असतं बाय सायक्लिक थिअरम. ओके, हे असं असतं रिझल्ट. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. किती छोटे स्टेप आहेत. हा बघा, आता थोडं जरासं बेसिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, जो काय क्वेश्चन आहे आपला कितवा क्वेश्चन आहे, आता किती झाले 5 झाले ना. 6वा स्किप करतोय, 7वा 8वा डायरेक्ट घेतोय. ठीक आहे, सो 7वा आणि 8वा क्वेश्चन येण्यासाठी तुम्हाला हे यायला पाहिजे. ठीक आहे, जर हे येत असेल तर तुम्हाला बाकीचे जे काही क्वेश्चन आहेत 7वा आणि 8वा तो नक्की तुम्हाला येणार. ठीक आहे, सो खूप इझी आहे, लक्ष द्या. सो काय बघा, कॉर्ड इंटरसेक्ट एक्सटर्नली. ठीक आहे, जर कॉर्ड जे आहेत हे दोन कॉर्ड आहेत. ठीक आहे, जर टच होत असेल एक्सटर्नली म्हणजे काय, बाहेरून टच होत असेल. ठीक आहे, जर बाहेरून टच होत असेल म्हणजे बघा हा कॉर्ड आणि हा कॉर्ड बाहेर इंटरसेक्ट होते, मग त्यावेळेस त्यांच्यातला त्या कॉर्ड मधला अँगल काढायचा असेल. बघा ना, हा कॉर्ड आणि हा कॉर्ड. ठीक आहे, जर मला हा अँगल काढायचा असेल तर मी कसा काढणार. सो त्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा. समजा मला BED चा अँगल काढायचा आहे. ठीक आहे, तर मी कसं काढणार, जर मला हा अँगल काढायचा असेल तर मी असं करणार, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, ह्या आर्क मधून BD मधून मी मायनस करणार हा आर्क. ठीक आहे, सो मेजर ऑफ आर्क AC.
ठीक आहे, समजला का काय केलं मी इथं? सो थोडं जरासं ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे, सो बघा जर मला अँगल ह्या दोन कॉर्ड मधला जर अँगल काढायचं असेल तर मी काय करणार? बघा BED, बघा BAD, सॉरी BE लिहिलं पाहिजे इथं EE. ठीक आहे, बाय मिस्टेक झालं इथं BED. ओके, हा अँगल काढायचा मला. मग त्यावेळेस मी काय करणार? सो हाफ लिहिणार, हाफला विसरायचं नाही. सो हाफ असणार, कुणाच्या हाफ असणार? ह्या मेजर ऑफ आर्क BD मधून काय मायनस करणार तुम्ही? मेजर ऑफ आर्क, हा जो काय आर्क आहे त्याला मायनस करायचं, AC ला मायनस करायचं, मेजर ऑफ आर्क AC. ठीक आहे, एवढं तुम्हाला व्हॅल्यू तर ते गिव्हन येणारच आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सो हा फॉर्म्युला राहील. ओके, आता जर समजा कॉर्ड नाही का इंटरसेक्ट इंटरनली, जर इंटरनली टच होत असतील तर त्याच्यासाठी 2-3 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, पण तरी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो कसं लक्षात ठेवायचं. जर समजा हा कॉर्ड आहे, ओके, हा कॉर्ड आहे. जर समजा मला या कॉर्ड मधला हा अँगल काढायचा आहे. ठीक आहे, हा अँगल काढायचा आहे म्हणजे समजा हा अँगल काढायचा आहे. हा जेवढा अँगल असेल तेवढाच हा अँगल असणार रे, बरोबर ना? जेवढा हा अँगल असणार तेवढाच हा अँगल असणार, कारण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे. ठीक आहे, त्याच्यात काही डाऊट नाहीये. पण मला समजा आता हाच अँगल काढायचा, कोणता? हा वाला AEC, तेवढाच अँगल काढायचा आहे. ठीक आहे, सो अँगल AEC काढायचं. ठीक आहे, इज हाफ ऑफ. आता याच्यामध्ये बघा जर इंटरनली क्वार्टर्स असतील आणि जर मला त्यांच्यातला अँगल काढायचा आहे तर बघा AEC लिहिले. ओके, इज हाफ ऑफ. हाफ ऑफ काय? आता हा अँगल काढायचा ना, मग ह्या अँगलच्या अपोजिट हे काय? त्याच्या पाठीमागचा आर्क कोणता आहे? AC. मग ते लिहा, मेजर ऑफ आर्क AC प्लस हे आर्क या मेजर ऑफ आर्क हे AC, हा AC प्लस मेजर ऑफ आर्क ह्याच्या अपोजिट कोणता आहे? BD. सो इथे BD लिहा. झालं, एवढंच तर करायचंय, खूप इझी. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा जेवढा हा जर 50 डिग्री आला असेल तर DEB पण 50 असणार आहे. ठीक आहे, सो खूप इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता समजा मला हा अँगल काढायचा, आता मी हा अँगल बाजूला ठेवतो. ठीक आहे, सो आता समजा मला हा अँगल काढायचा आहे, तर कसं काढणार? आता जेवढा हा अँगल असेल तेवढाच हा अँगल असणार, कारण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, त्याच्यात काही डाऊट नाही. ठीक आहे, सो बघा ह्याच्यात मला AED अँगल काढायचा आहे. AED इज हाफ ऑफ. हाफ ऑफ काय असणार आहे? मेजर ऑफ आर्क ह्याच्या पाठीमागचा अँगल म्हणजे ह्याच्या पाठीमागचा आर्क बघा, सो AD आहे, सो AD घ्या. सो इथे येणार AD, मेजर ऑफ आर्क AD प्लस करावं लागेल ना, इथं मायनस आहे, हे मायनस हे असतं, इथं प्लस असतं. ठीक आहे, सो लक्षात ठेवा, प्लस मेजर ऑफ आर्क ह्या अँगलच्या अपोजिट आर्क कोणता आहे? CB. सो CB लिहा. खूप इझी, खूप. ठीक आहे, आणि जेवढा हा जर 60 आला तर हा पण 60 असणार, त्याच्यात काय डाऊट नाही. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. आणि आपल्याला क्वेश्चन करायचे तो 7वा आणि 8वा, असेच क्वेश्चन खूप इझी. नाव आता क्वेश्चन नंबर 7 आला बघा. 7 वाला क्वेश्चन बेसिक सांगितल्यामुळे तुम्हाला खूप इझी जाणार आहे. ठीक आहे, सो बघा आता, सो मेजर ऑफ आर्क जो दिला आहे, सो पहिलं बघा कसं टच आहे ते तुम्हाला गिवन, म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय, इथं डायग्राम वरून दिसतंय की एक्सटर्नली टच आहे का इंटरनली. सो मी सांगू शकतो, सो NE बघा, कॉर्ड NE जो आहे, कॉर्ड NE जो आहे आणि FS जो आहे, अँड FS आर इंटरसेक्ट कुठे आहे? एक्सटर्नली आहे ना, सो एक्सटर्नली. ठीक आहे, सो एक्सटर्नली जर असेल बघा ना, एक्सटर्नल टच आहे, एक्सटर्नली ऍट पॉइंट विच पॉइंट, हे जे काही कॉर्ड आहे इथं इंटरसेक्ट होणार. ठीक आहे, हा मला काय काढायचं मग? मेजर ऑफ अँगल NMS म्हणजे मला हा अँगल काढायचा आहे. ठीक आहे, सो इथे लिहा पाहिजे गिवन काय दिलंय, मेजर ऑफ आर्क NS दिलाय, किती दिलाय? 125 डिग्री. ठीक आहे, आणि मेजर ऑफ आर्क काय दिलाय? सो EF दिलेला आहे, किती दिलाय? 37 डिग्री. ठीक आहे, सो कसं काढणार आता? इथे लिहावं लागेल अँगल NMS इज काय असतं? हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क
मेजर ऑफ आर्क एन एस, बरोबर, आणि मायनस काय करणार, हा छोटा आर्क मायनस करणार, मेजर ऑफ आर्क ई एफ, बरोबर ना, हे असंच करतो ना आपण. सो हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एन एस किती आहे 125, हा 125 आहे, मायनस ई एफ किती 37. ओके, आणि हे मायनस करा, हाफ ऑफ हे मायनस करा. सो मायनस केलं किती येणार 137, 88 येणार. ठीक आहे, इथे येणार 88 डिग्री. ओके, हाफ करा, अँगल येणार 44 डिग्री. ठीक आहे, एन एम एस. ठीक आहे, 44 डिग्री. खूप इझी क्वेश्चन होता. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन. सो लास्ट क्वेश्चन नंतर ना आपला पूर्ण एक्सरसाइज आणि पूर्ण सर्कल हा टॉपिक जो आहे तो पूर्ण क्लिअर होणार आहे. ठीक आहे, सो लक्षात आता. सो बघा काय काय दिलंय, कॉर्ड AC अँड DE इंटरसेक्ट ऍट B. ठीक आहे, पण कसं इंटरसेक्ट झालेलं आहे इंटरनली. सो इंटरनलीचा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, सो लिहा पहिलं. सो कॉर्ड इंटरसेक्ट इंटरनली असं लिहितो, इंटरनली ऍट बी. ओके, ऍट पॉइंट बी. ठीक आहे, सो गिवन काय काय दिलं तुम्हाला, हे दिलेलं आहे, मग ते लिहावं लागेल तुम्हाला. अँगल ABE किती आहे 108 डिग्री. ठीक आहे, आणि मेजर ऑफ आर्क AE किती दिलेलं आहे 95 डिग्री. ठीक आहे, सो AE जो आहे नीट लक्षात आता काढायचं का आपल्याला. पहिलं ABE कुठे, ABE म्हणजे तुम्हाला हा अँगल दिला 108. ठीक आहे, सो अजून काय दिले, AE चं व्हॅल्यू दिली बघा, हे दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला DC काढायचं असेल, कुठे गेला DC, हा मेजर ऑफ आर्क DC काढायचं आहे. ठीक आहे, सो मेजर ऑफ आर्क DC फाइंड असं विचारलंय क्वेश्चन. एक मिनिट बघू दे मला. हा, ठीक आहे, फाइंड विचारलं, इथं फाइंड लिहायचं राहिलं माझं. ठीक आहे, सो फाइंड मेजर ऑफ आर्क DC हे विचारलंय. सो मला हा आर्क काढायचा आहे. सो कसा काढणार, मग करा यूज, बघा हे यूज करायला लागेल. अँगल ABE इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, ह्याच्या पाठीमागचा घ्या AE प्लस मेजर ऑफ आर्क काय घ्यावं लागेल, सो DC घ्यावं लागेल, ह्याच्या अपोजिट DC. ठीक आहे, सो करा यूज. ABE किती दिलाय, ABE अँगल 108 दिलाय, AE किती दिलाय, AE 95. ओके, प्लस हे काढायचंय, आर्क DC काढायचंय. सो 2 डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो 108 हे 2 इथं गेला मल्टिप्लाय. सो किती येणार 216 येणार, बरोबर ना. सो हे 95 प्लस मेजर ऑफ आर्क DC. ओके, हे असं येणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो 95 प्लस मध्ये तिकडे गेला काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो इथं करा मग 260 मायनस 95 डिग्री इक्वल टू मेजर ऑफ आर्क DC. सो मायनस करा मेजर ऑफ आर्क, दिसते का खाली एक स्टेप दिसेल का, हा दिसेल बघा, ही स्टेप जी आहे ना ती इथं लिहितो. ठीक आहे, मेजर ऑफ आर्क DC इक्वल टू 216 मधून 95 घालवा. सो पहिला 100 घालवा, 100 घालवा तर किती येणार 116, त्याच्यामध्ये 5 ऍड करा. ठीक आहे, कारण 95 घालवायचे. सो 121 डिग्री. ओके, सो एवढं इझी आहे क्वेश्चन. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. हा बघा, सर्कल टॉपिक हा पूर्ण क्लिअर झालेला आहे. ह्याच्या खालचे जे काही एक्सरसाइज म्हणजे मिसलेनियस आहे, मग तुम्हाला ह्याचा क्वेश्चन किती राहिला, 6वा राहिला ना. ठीक आहे, 6वा सॉल्व्ह करेल, मग एक्सरसाइज सॉल्व्ह करेल, मिसलेनियस सॉल्व्ह करेल. ठीक आहे, मिसलेनियसच्या क्वेश्चन मध्ये पण नाही का, म्हणजे तुम्हाला बोर्डाला येऊ शकतात. आयएमपी लेसन आहे हा. ठीक आहे, म्हणून बोलते सर्कलचं जे काय हे आहे एक्सरसाइज जे करताय तुम्ही ते व्यवस्थित करा. ठीक आहे, आणि अभ्यास रेग्युलर दाखवा. काही काही जण खूप लेट दाखवतात अभ्यास, असं करू नका. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय.